अष्टविनायक ठाकूरपाडा आणि जयदुर्गा सुरई लास्ट ऑफिशियल कॉल दोन्ही कॅप्टननी यायचं आहे. ठाकूरपाडा संघाचे कॅप्टन आले आहेत. फुल टॉस, चेंडू हवेत आहे. झेल होईल का? एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला, पण मात्र हा चेंडू झेल जरी घेतला असता तरी मात्र फ्री हिटचा चेंडू होता. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या झाली 55. आक्रमकता दाखवलेली आहेत तिन्ही ब्रदरने. सुरुवातीला विनोदने आक्रमण केलं, त्यानंतर सचिन आणि त्यानंतर आता मात्र आक्रमण करताना अरविंदला पाहतोय. याला मात्र आपण पाहतोय सहज लिडिंग एज लागलेला आहे का बघायचंय. आणि याचबरोबर अरविंद याची खेळी समाप्त. पण एक चांगली धावसंख्या आपण पाहते. 55 धावा झाल्यात. 55. आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी ते अमोलला फारसे चेंडू मिळणार नाही आहेत, पण तू जे चेंडू मिळली त्याचा कशा प्रकारे सामना करतोय आणि कशा प्रकारे धावसंख्या पुढे घेऊन जातोय हे पाहणं महत्वाचं ठरेल. अमोल पाटील सुरुवातीला विनोदाने खूप चांगली बॅटिंग केली, बाद झाला. त्यानंतर खरं अरविंद लवकर बाद झाला. सचिन मात्र एका बाजूने अँकर रोल करतोय, खेळपट्टीवर थांबून आहे. आता मात्र अमोल पाटील आले बॅटिंग करण्यासाठी. संदीप एक वेगवान मारा करतोय, मार्गस्थ होईल. याला मात्र ड्राईव्ह केलं, चेंडू सरळ जाईल तो म्हणजे वाईड ऑफ लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक पेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या झाली 56. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. जे सोडला त्याने 1-2 का 6. ज्या ठिकाणी करता अवघड झेल होता, पण अशा प्रकारे तुम्ही चेंडू जरी अडवला तरी 5 धावा वाचवू शकता. पाहू शकता रिप्ले मध्ये आपण. स्ट्रेट ड्राईव्ह, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका खेळला होता. स्ट्रेट ड्राईव्ह होता. लॉंग ऑनला चांगला प्रयत्न झेल घेण्याचा, मात्र बॅट लागली. खरं तर थोडासा मागे जाऊन झेल घेण्याचा प्रयत्न करायला होता, मात्र चेंडू सरळ निघून जातोय सीमारेच्या बाहेर. 6 धावा. षटकाने आता मात्र धावसंख्या वेगाने वाढते. 62. मी सांगितलं होतं की 60+ कडे 5 असणे जॉली स्पॉट कामात गेला आणि 62 धावा झालेल्या आहेत. फुल टॉस मात्र खेळायचं होतं. चेंडू जाते थर्ड मॅनला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक पेक्षा जास्त मिळणार नाहीये. 63 धावा झालेल्या आहेत. 63 धावा झालेल्या आहेत. आणि आपण पाहतोय लक्ष जे आहे विशाल लक्ष 64 धावा. टॉस कडे आपण वळूया. चेक. थँक्यू सो मच डॉक्टर गवळी सर. टॉस आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. जयदुर्गा सुरई आणि अष्टविनायक ठाकूरपाडा या 2 संघादरम्यान लढत पाहायला मिळेल. आणि मी मान्यवर कक्षामधून गोपाल शिंदे एक हार्ड हिटर फलंदाज, स्वर्गीय रामू शेठ प्रतिष्ठान ताडालीचे, त्यांच्या शुभाचे टॉस केला जाणार आहे. आणि दोन्ही कॅप्टनचं आपण करूया स्वागत. वेलकम चंद्रकांत पाटील, वेलकम अष्टविनायक ठाकूरपाडा. एका बाजूला वसंत मात्रे सामाजिक संस्था गुंदवले आणि दुसऱ्या बाजूला एन्जॉय ग्रुप. दोन्हीपैकी एक कॉल करायचा आहे. गुंदवले
स्वर्गीय वसंत म्हात्रे सामाजिक संस्था गुंदवली असा कॉल आणि तेच आलेला आहे. ठाकूरपाडानं टॉस जिंकलेला आहे. पाहुण्यांना विनंती की पुन्हा एकदा आपण मंचावरती बसावं. एन्जॉय ग्रुप व टॉस बॉक्स मी पाहत आहेत. टॉस जिंकलेला आहे. पहिला सामनाही तुम्ही जिंकला. खरं तर पहिल्या मॅचमध्ये चिनार माता पिंपळनेर आणि त्या संघासोबत तुमची लढत होती. मास्टर 40+ मधून तो संघ आला होता. या अगोदर तुम्ही खेळला नसाल, परंतु खूप चांगला खेळ तुमच्या टीमने केला. या मॅचमध्ये काय निर्णय घ्याल? हॅलो, या मॅचमध्ये आधीच एन्जॉय करू. निर्णय काय घ्याल? फिल्डिंग क्षेत्ररक्षण करणारा. शुभेच्छा असेल. बॅटिंग आलेली आहे. सातत्याने तुम्ही अंडर मास्टर 40+ असोसिएशन खेळलेलात, परंतु आता हे फॉर्मॅट वेगळं आहे. येथे काय रणनीती असेल आणि बॅटिंग करायची आहे, किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? बॅटिंग करणं हे आमचं ठरलं, जो मनासारखं झालं. नाईट स्पर्धा आहे, चेसिंगला थोडीशी अडचण जाते. आम्ही बॅटिंगच करणार होतो. काय माइंडसेट आणि काय सांगाल एन्जॉय ग्रुपच्या स्पर्धेविषयी, कशी वाटते? खरोखर जे एन्जॉय ग्रुपचे जे कोणी मेन सहकारी असतील, त्यांनी त्यांच्या मनात जी कल्पना आली, पहिल्यांदा त्यांचं मी आभार मानतो. कारण एक गावगट खेळवण्याची जी संकल्पना त्यांची चांगली आहे. आणि जे पण आता आपण बघतो की प्रत्येक गावामध्ये 1, 2, 3 टीम असतात. काही वादानुसार त्या टीमी वेगवेगळ्या झाल्या असतात, खेळाडू वेगवेगळे झालेले असतात. या निमित्ताने ते सगळे खेळाडू एकत्र येतील आणि त्यांचे जे काही वादविवाद असतील ते विसरून जातील, एवढी मी अपेक्षा करतो. क्या बात आहे. जबरदस्त मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं आणि टॉस संपन्न झालेला आहे. टॉस जिंकला अष्टविनायक ठाकूरपाडानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेला टीम जयदुर्गा सुरेला. लगेचच आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये वळणार आहोत आणि आवाज ऐकणार आहोत कालीराम केनी सरांचा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद समीर ठाकरे, डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. आज स्पर्धेची पहिली रजनी आणि काय चांगला प्रतिसाद. नक्कीच या पंचक्रोशीतून आमचे सर्व लाडके प्रेक्षक आम्हाला जोडलेत. एन्जॉय ग्रुपची एन्जॉय स्पर्धा, भूतो न भविष्यती, क्रिकेट के रंग, नक्कीच एन्जॉय ग्रुप के संग. काय स्पर्धा आहे. अगदी तिन्ही भिवंडी तालुक्यातील 40+ ज्या संघटना आहेत, त्या तिन्ही संघटनेतील खेळाडूंना एक गाव गट ही स्पर्धा खेळण्याची चांगली संकल्पना या एन्जॉय ग्रुपच्या माध्यमातून आपण पाहतोय. नक्कीच या स्पर्धेसाठी 2 बाईक स्पॉन्सर, नक्कीच धननाना गवली, त्यानंतर निलेशजी चौधरी असतील हनुमानजी चौधरी साहेबांकडून, आणि नुकतेच मनीष म्हात्रे साहेबांनी या स्पर्धेसाठी जे आपण सुंदर ट्रॉफीज पाहतोय ते स्पॉन्सर केले आहेत. आणि इतर आमचे सर्व जे दानशूर व्यक्तिमत्व असतील त्यांचा देखील आभार व्यक्त करूया. मित्रांनो, इथे दुसऱ्या इनिंगमध्ये धावा बनवायचे आहेत. आई जोगेश्वरी जून अंदुरकी टीमला 64. नक्कीच आजच्या पहिल्या रजनीमधून सर्वात मोठी धावसंख्या जॉली कामतगार या टीमच्या नावी. आपण फलंदाजीवर नजर टाकली तर विनोद पाटील 25 धावा, सचिन पाटीलनं 25, अरविंदनं 4 आणि अमोल पाटीलनं 1. आणि पहिले 3 फलंदाज पाहिले तर जॉली कामतगार संघाचे तिन्ही सख्खे बंधू सिनियर 40+ संघटनेमधून खेळतात, तर अमोल पाटील हे नवीन 40+ संघटनेमधून खेळतात. नक्कीच चांगली टीम, एक कंप्लीट टीम आहे जॉली कामतगार. नक्कीच शरदजी भोईर साहेब असतील, संघटनेचे पहिले माजी अध्यक्ष सिनियर 40+ यांनी देखील या एन्जॉय ग्रुपचं कौतुक केले आहे. चांगलं स्पर्धेचं आयोजन. आणि नक्कीच मित्रांनो, भिवंडी तालुक्याला खऱ्या अर्थानं 40+ क्रिकेट खेळायला कोणी लावला असेल तर बालाजी चषक 2008 पासून दयानंदजी चोरगे साहेब, कुंदनजी पाटील साहेब आणि शरदजी भुईर यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं भिवंडीचं 40+ क्रिकेट सुरू झालेलं आहे. सर्वांचं सरस स्वागत आणि आभार व्यक्त करूया. आपण जाऊया चालू सामन्याच्या दुसऱ्या इनिंगमध्ये. गोलंदाज आहेत संघाचे संघनायक सचिन पाटील. सचिन पाटील, नक्की जॉली कामतगार संघाचे अध्यक्ष शरदजी म्हात्रे, नरेश दादा म्हात्रे असतील, आणि नक्कीच मनोजजी काटेकर साहेब यांची टीम आपण पाहतोय. गेम ऑन. 24 चेंडूमध्ये 64 धावा. आणि सोमनाथ पाटील आणि दीपक ही जोडी खेळपट्टीवर. मानकोली वेली रोड अँड चटोकाकडून पहिला चेंडू सचिन पाटीलचा. सोमनाथ पाटीलसाठी पहिला चेंडू अगदी परफेक्ट यॉर्कर लाईनचा आपण चेंडू पाहिलाय. वाईट यॉर्कर चेंडू. सचिननं नुकतीच BPL स्पर्धा खेळली आणि त्या स्पर्धेतून सचिन पाटीलपेक्षा विनोद पाटील
आणि अरविंद पाटील ही स्पर्धा लक्की ठरली होती. पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव, अकाउंट ओपन केलाय आई जोगेश्वरी झून अंदुरकी टीमचं सोमनाथ पाटीलनं. भूतो ना भविष्यती एक भव्य दिव्य स्पर्धा. इथे हा चेंडू बघूया, शर्यतीचा वेध घेतलाय की चेंडू बॅटला स्पर्श झालाय. एक सिंगल धाव तर दीपकने पूर्ण केली आहे आणि आमच्या पंचांचा इशारा येतोय एक लेग बेस. नक्कीच दिनेश जोशी, पिंपलगार, रांजनोली ग्रामपंचायतचे माजी सरपंच देखील राहिलेत. आमचे कलराम म्हात्रे असतील, एक उत्कृष्ट कबड्डीपट्टू आणि जय गोलेश्वर मास्टर 40+ चांगले खेळाडू आमचे केपी कैलासदादा पाटील, ऑल कमिटी मेंबर सर्वांचं विशेष आभार. 2 चेंडू 2 बनवायचे 64 धावा. मोठी धावसंख्येला इथे सामोरं जावं लागलेली आहे. हा चेंडू देखील बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. चेंडू शॉर्ट फाईन लेगला स्टॉप केलाय. दिलीप फौजदार आहेत तिथे. इथे देखील एक बायचा इशारा आलाय. नक्कीच नाना गोंडली अमरस्फोट कासने संघाचे कर्ता धरता आणि कासने ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच यांच्याकडून देखील एन्जॉय ग्रुपला शुभेच्छा आलेत. हा चेंडू देखील लॉन साइडला टर्न केलाय. डीप मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षण आधुनिक चेंडू उचलतात अरविंद पाटील. धावा 2 पूर्ण केलेत. धावसंख्या 5 झालेली आहे. दीपक 2 वर, सोमनाथ पाटील 1 वर आणि 2 लेग बाईज. 4 चेंडू मध्ये 5 फुलटॉस चेंडू. अगदी चेंडूला सरळ बॅटने खेळलेत. बघूया डीप मध्ये क्षेत्ररक्षक अमोल पाटील आहेत. फक्त एक सिंगल धाव. जॉली कामतदार टीम मध्ये आवी आणि अमोल या 2 खेळाडूंना सचिन पाटीलने सांगितलं की आमच्या टीम मध्ये सामील केलेलं आहे. चांगली टीम आहे. हा फटका सोमनाथला उडवायचा होता ऑन साइडला, मात्र इथे प्रॉपर चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झालेला नाही. इथे तिसरी सिंगल लेग बायची सुरुवात खर्च केली सचिननं. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावा बनलेत बिनबाद 7. केस पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये ज्या सुरुवातीची गरज होती ती सुरुवात आई जोगेश्वरी झुनांदुर्गी टीम कडून तरी पाहायला मिळाली नाहीये. 64 लक्षाचा पाठलाग करताना पहिल्या ओव्हरमध्ये कमीत कमी 15 ते 20 धावा येणं गरजेचं होतं. केस 18 मध्ये 57 ताकद आहे. आई जोगेश्वरी झुनांदुर्गी टीम मध्ये देखील चांगले फलंदाज आहेत. सोमनाथ पाटील आणि दिलीप या फलंदाजाचा विचार केला तरी दोन्ही खेळाडू नवीन 40+ संघटनेमधून खेळत आहेत. फास्ट केला मित्रांनो. बघा रात्रीचे वेळ आहे. रात्रीमध्ये तुम्ही जेवढा उशीर कराल तेव्हा सर्वांना उशीर होईल. आमच्या क्या बात आहे. धनराज चौधरी यांच्यासाठी बघा श्यामशेठ चौधरी यांच्याकडून तब्बल जेलसाठी 1000 रुपये. जागा तर चांगली आहे. या ठिकाणी जेल येण्याची दाट शक्यता आहे. ओके इथे अगदी शॉर्ट थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक देखील चुकलेत. रजनीश पाटील धावतायत मात्र चेंडूने रेस जिंकलेली आहे आणि लेगबायच्या स्वरूपात नशिबाचा चौकार आलाय. सदा दिनेश जोशी, आकाश पाटील दादा, सारी लोक त्यांच्यावर फिदा, श्याम चौधरी, काळीराम म्हात्रे दादा. अरे पंकज भोईर, सुधीर ठाकूर चर्चेत लय आला.
11 चेंडूमध्ये 7 धावा लेगबाईच्या स्वरूपात आहेत. अमोल पाटील काय चांगला चेंडू आणि इथे पायचीच्या अपील. सोमनाथ पाटीलचा मोठा विकेट. फलंदाज बाद. नक्कीच आज सोमनाथ पाटीलसाठी सर्व काही खराब चाललंय असं म्हणायला हरकत नाहीये. एन्जॉय ट्रॉफीची पहिली मॅच आणि सोमनाथ पाटीलनं आई जोगेश्वरी जुनांदुर्की संघाला निराश केलाय. क्या बात आहे. जॉली कामतगार टीमला श्यामचंद चौधरी यांच्याकडून भरपूर ऑफर आहेत. धनराज चौधरी खुश आहेत. या चषक्यावर जर नाव कोरला तर त्यांच्याकडून तुम्हाला स्पेशल बोकड आहे. क्या बात आहे. दिनेश जोशी फॉर्म मध्ये आहेत. जर झून नाव कोरला तर दिनेश जोशीकडून त्यांना बोकड आहे. वा बक्षीस असेल हवा नक्कीच. आयबा छेल साठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. शिमर्शीच्या बाहेर कैलाची शेलार शाखा प्रमुख पुंडास यांच्याकडून हे पारितोषिक आहे. क्या बात आहे. 40+ असो की रेग्युलर आयवा झेलसाठी प्रथम केडानगरीमध्ये 500 रुपयाचं कॅश प्राइज कैलास शेलारनं लावलेलं आहे. बघूया फटका अगदी चाललाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये विलास पाटील तिथे आहेत. काय थ्रो आहे बघा. एक लेजंड क्रिकेटर आहेत. सिंगलनं धावसंख्या झाली ती 12 धावामध्ये 7 धावा लेगबाईज आहेत. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की गोलंदाजी अगदी टिचून झालेली आहे. अमोल पाटील यांचे चिरंजीव ओम पाटील देखील जॉली कामतगार नरेश दादा म्हात्रे यांच्या टीम मधून खेळताना काय गोलंदाजी केली होती. या क्रीडानगरीतून सुजित नाईकने जी स्पर्धा आयोजित केली होती. कमी घेताना चेंडू सोडला. इथे देखील फलंदाज बीट झालेत. चांगली गोलंदाजी देवीदास आणि दीपक ही जोडी आता आपण खेळपट्टीवर पाहतोय. धावांचं दर्पण आहे. सुरुवात मिळाली नव्हती. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 4 आल्या आणि दुसऱ्या ओव्हरच्या 4 चेंडू मध्ये आलेत 5. इथे हा फटका बघूया. दीपक कव्हर रिझन मधून शैलेश पाटील. क्या बात आहे. वय वर्ष 50+ क्रिकेट खेळलेत शैलेश पाटील आणि आज एक गाव गट मधून देखील ज्वाली कामतगार संघामधून त्यांची वर्णी लागलेली आहे. धनराज चौधरी ज्वाली कामतगार संघाचे एक चांगले क्षेत्ररक्षक जरूर आहेत. 14 धावा. इथे हा चेंडू आलाय वाईट. विनोद पाटीलनं काय एस्टनच्या मागे चेंडू पकडलाय. आई गावदेवी सोनाली टीम कडून अरविंद पाटील आणि विनोद पाटील या बंधूंनी चांगली सातत्याने प्रत्येक सामन्यातून कामगिरी केली होती. फसुबाई इंटरबाजी सारंगाव टीम BPL 2025 ची विजेता टीम राहिलेली आहे. चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अमोल पाटीलनं चेंडूला स्टॉप केलाय. 2 ओव्हर धावा बनलेत 15. अजूनही मोठं आव्हान उभं आहे. यानंतर श्री अष्टविनायक ठाकूरपाडा आणि जयदुर्गा सुरई दोन्ही टीम आपण तयार राहायचंय. ओव्हर नंबर 3 साठी अरविंद पाटील सचिन पाटील यांचे बंधू. आज पहिल्या सामन्यातून चिनार माता पिंपलनेर टीमला श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघानं पराभूत केलं. दुसऱ्या सामन्यातून युवांशी पिंपलास टीमला साई स्पोर्ट खारबाव टीमनं पराभूत केलं. आणि ते फलंदाज झेलबाद विलास पाटीलनं झेल कंप्लीट केलाय.
फटका चांगला आहे, अगदी चेंडूला फोर्स केलाय, चेंडू चाललाय काऊ कॉर्नर रिझनच्या बाहेर. षटकार. आमचा एन्जॉय बघा टॉप लेवलला आहे. 40+ क्रिकेट स्पर्धा बघा टॉप लेवलला आहे. 3 ओव्हरमध्ये 25 आणि आता उर्वरित 6 मध्ये अजूनही बनवायचे 39. एक गावघाट भव्य जिल्हास्तरीय 40+ क्रिकेट स्पर्धा 2025 एन्जॉय ग्रुप भिवंडी आणि या स्पर्धेचं ठिकाण गुरुदत्त चौटाईरवा क्रीडानगरी मानकोली. नक्की सावी पाटील आलाय, एक जबरदस्त असा खेळाडू. नवीन 40+ संघटनेमधून अमोल पाटीलच्या जोडीला जॉली स्पोर्ट कामतगड टीम कडून खेळताना संघनायक म्हणून अवी पाटील यांची ओळख. 6 चेंडू आणि 39 धावा. साई जोगेश्वरी झून आंध्रुकी टीम जी अपेक्षा घेऊन या स्पर्धेतून उतरली होती, ती अपेक्षा कुठेतरी त्या अपेक्षेमध्ये कमी पडलेत. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू आपण पाहतोय अगदी मिड ऑफ रिझन मधून चेंडूला सचिन पाटीलनं उचललाय. एकापेक्षा जास्त काही नाही, एका धावेनं संघाची टोटल 26. आता फक्त 5 चेंडू फेकायचे असंच म्हणावं लागेल, काय कारण की 5 मध्ये 38. अवी पाटीलचा तेज तर्रार चेंडू इथे नक्की अगदी रिलॅक्स मध्ये मारला होता स्टंपला, मात्र चेंडू हिट झाला नाहीये. 2 धावा. या धावेनी फक्त संघाच्या पराभवाच्या धावांचं अंतर आई जोगेश्वरी टीम चे फलंदाज करू शकतील. हा चेंडू हवेमध्ये आहे, बघूया. क्षेत्ररक्षक अमोल पाटील वेल जज कॅच. फलंदाज बाद. नीले नीले अंबर नित्यानंदजी मळवी यांच्यावर नक्कीच या स्पर्धेसाठी जय बजरंग टेंबुली संघाचे देखील खेळाडू आहेत. त्यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि यष्टीरक्षकासाठी नक्कीच ट्रॉफी आणि गिफ्ट हॅम्पर स्पॉन्सर केलेत. नक्कीच अगदी नवीन फलंदाज सूर्याजी पाटील आहेत. सूर्याजी पाटील म्हटलं की आई जोगेश्वरी झून आंध्रुकी संघाचे यष्टीरक्षक फलंदाज अशी एक खेळाडूची ओळख. हा चेंडू अगदी पायामध्ये टाकला होता. अवी पाटीलनं देखील प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने टाकलेला आहे. इथे बऱ्याच दिवसातून अवी पाटीलची गोलंदाजी पाहायला मिळाली. जॉली कामतगार नवीन 40+ संघाचा संघनायक. दोन्ही फॉर्मेटमध्ये नक्की चांगली कामगिरी. हा फटका सूर्याजी पाटीलचा आपण पाहतोय आणि फटका बसला. अरविंद पाटीलला झेल कंप्लीट केलेली आहे आणि अजून एक फलंदाज बाद सूर्याजी पाटील यांच्या रूपानं.
नक्कीच नित्यानंदजी मडवी, जय बजरंग टेंबिवली मास्टर 40+ एक चांगले खेळाडू आहेत आणि त्यांनी या स्पर्धेसाठी उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून ट्रॉफी आणि गिफ्ट हॅम्पर स्पॉन्सर केलेले आहे. नक्कीच त्यांचे देखील आभार एन्जॉय ग्रुपच्या वतीनं. आणि हा सामना जिंकलाय जॉली कामतगर टीमनं. आई योगेश्वरी जुनांदुर्ग टीमला पराभूत करून अभिनंदन. विजय संघाचे अभिनंदन आणि हरलेल्या संघाचे देखील आपण कौतुक करूया, कारण की आपण आलात या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवलात आणि त्याबद्दल तुमचं एन्जॉय ग्रुपच्या वतीनं विशेष आभार. जुनांदुर्गी ऑल टीम आपण मान्यवर कक्षामध्ये आई योगेश्वरी जुनांदुर्गी टीम संघनेक आपण सर्व आपले सहकार्य घेऊन मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. नक्कीच यानंतरचे जे 2 संघ आहेत ज्या संघाचं क्षेत्ररक्षण आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्या श्री अष्टविनायक ठाकूरबारा टीम आणि जय दुर्गा सुरई दुसऱ्या फेरीचा महत्वाचा सामना आहे. नक्की चला श्री अष्टविनायक ठाकूरबारा टीम नक्कीच अगदी आपण सामनावीर पाहिले तर अगदी दोन्ही खेलो रेस मध्ये होते. सचिन आणि विनोद पाटील मात्र सचिननं गोलंदाजी देखील पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये चांगली केली, फक्त 4 धावा दिल्या आणि फलंदाजीतून नाबाद 25 धावा बनवलेत आणि जॉली कामतगर संघाचे संघनायक सचिन पाटील सामनावीर राहिलेले आहेत. या सचिन पाटील आपण लगेच सचिन पाटील आपण सामनावीर पारितोषिक देऊन सन्मानित करूया. नक्कीच मास्टर 40+ चे उपाध्यक्ष रोहिदाजी पाटील यांच्याकडून ट्रॉफी आहे. कैलासजी शेलार शाखा प्रमुख पुंडास याकडून गिफ्ट आहे. मिथुनजी कालुराम भोईर यांच्याकडून देखील गिफ्ट हॅम्पर आहे आणि स्वर्गीय गणेश दत्तात्रय पाटील यांच्या स्मरणार्थ बिंदू दत्तात्रय पाटील यांच्याकडून देखील गिफ्ट हॅम्पर आहे आणि राकेशजी केने जुनांदुर्गी यांच्याकडून मेडल आहे आणि कालरामजी म्हात्रे यांच्याकडून थंड आहे. क्या बात आहे, भरपूर सारे पारितोषिक आहेत. सचिन पाटील आपण यायचं लगेच. आई जोगेश्वरी जुनांदुर्गी टीम आपण देखील मान्यवर कक्षामध्ये या. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच सचिन पाटील या खेळाडूला सन्मानित करणार आहोत. सर्वप्रथम आपण ट्रॉफी देऊया. नक्की जॉली कामतगर टीमची ते संघनायक अभिनंदन. गोपाल भाऊ आपल्या शुभ हस्ते आपण सर्वप्रथम ही सुंदर ट्रॉफी स्पॉन्सर करायची आहे जी रोहिदास पाटील उपाध्यक्ष मास्टर 40+ संघटनेचे यांच्या माध्यमातून आम्हाला प्रस्तुत झाले. त्यानंतर नक्की स्वर्गीय गणेश दत्तात्रय पाटील यांच्या स्मरणार्थ बिंदू दत्तात्रय पाटील यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर आहे, त्याचं वितरण केलं जातोय. आणि त्यानंतर राकेश केने जुनांदुर्गी मेडल आहे. नक्कीच अगदी सचिन पाटील खुश आहेत. प्रदीप पाटील आपले शुभ हस्ते गिफ्ट आहे त्याचं देखील वितरण करा. मिथून कालुराम भोईर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाले. आणि त्यानंतर नक्कीच कैलास शेलार शाखा प्रमुख पुंडास यांच्या माध्यमातून देखील एक गिफ्ट हॅम्पर आहे. आणि त्यानंतर नक्कीच आपण जाऊया पुढील सामन्याकडे वळणार आहोत आणि समोरच्या कक्षामध्ये सज्ज झालेत एक भिवंडी तालुक्याचा दमदार आवाज स्वीट व्हॉइस समीर ठाकरे व्हॉइस ऑफ जुनांदुर्गी. धन्यवाद कालीराम केनी सर. आणि बघा आता एक महत्वाची सूचना मी पुन्हा एकदा देतोय. निर्धारित 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटके पूर्ण करावी लागतील अथवा 4थ्या ओव्हरमध्ये एक अतिरिक्त फिल्डर तुम्हाला इनसाइड द सर्कल